माझ्या प्रेमळ प्रेक्षकांना, तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये। कुठे चाललोय आपण? वॉटर पार्कला चाललोय आम्ही। आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघताय ना तुम्ही, खरंच गगनात मावत नव्हता। वॉटर पार्कला जायचंय म्हणून आज मी सगळ्यात लवकर उठून बसलेली 6 वाजता आणि उठून बाकीच्या पण सगळ्यांना उठवलेलं की उठा, आपल्याला वॉटर पार्कला जायचंय म्हणून। आपण जाणार आहे सयाजी पार्कला। सयाजीराजे वॉटर पार्क अकलूज। हा, सयाजीराजे वॉटर पार्क पार्क सयाजीराजे वॉटर पार्क अकलूज। वॉटर पार्क मग सरळ म्हण। आपण जाणार आहोत सगळेजण वॉटर पार्कला। इथं आहेत 2 गाड्या, तर त्याच्यामध्ये तिकडे आहे डिझायर आणि आपल्याकडे आहे टवेरा। तर तवेरा आमची तेवढी जायची गडबड चालली होती आणि यांचं काय एवढं महत्वाचं डिस्कशन चाललं त्यांनाच माहिती। मिनी ब्लॉग बंद करायचं तसलं टाकाय नाही सांगते। आणि ही काही अशी जळकी लोक काय माझ्यावर जळत असतात आणि मी मिनी ब्लॉग करत असताना मला अशी टोकत असते। त्यांना वाटत असते की माझा मिनी ब्लॉग नको यायला, पण मी करणार। मी असत मध्ये झाले का, उठलंच का? आणि मला उठवायला ती खिडकी सौरभ उठा म्हणून शूट असल्यावर उठा करायला लागते। एवढी आहे ती 7 वाजता काय ए गुलशा, तो बी आंघोळी जायतो शूटला। आम्ही 6 वाजता उठून आंघोळ करून आवरून रेडी। गणपती बाप्पा मंगलमूर्ती मामा की आमची अशी छोटी मोठी भांडणं चालूच असतात, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, म्हणजे सिरियसली जास्त घेऊ नका। आणि करायचा तसा उशीर केलाच सगळ्यांनी। 6 वाजता उठून काय उपयोग, निघालोच आम्ही तिथून 9:30 वाजता। जाताना आम्ही पवनचक्की बघत, डोंगर बघत, मस्तपैकी गाडीमध्ये गाणी लावून सगळेजण गाणी म्हणत प्रवासाला सुरुवात केली। पूर्ण रस्ता दाखवून मला तुम्हाला बोर करायचं नव्हतं, त्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला आणलं अकलूज मध्ये। सकाळी आम्ही घरातून नाश्ता करून निघालो नव्हतो, त्यामुळे आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो। तेवढ्यात मी गर्ल्स गँगला म्हटलं की या सर्वजण आपण एक व्हिडिओ घेऊयात मस्तपैकी, आणि ही आहे आमची गर्ल्स गँग। भूक तर लय जोरात लागली होती म्हणून म्हणलं जास्त व्हिडिओच्या भानगडीत नको पडायला, पटपट जाऊन ऑर्डर देऊया। आणि ऑर्डर देईपर्यंत आमची ऑर्डर आली, पण ही काय सगळ्यांनी वेगळं मेनू घेतलेलं। आम्ही लवकर अकलूज मध्ये पोहोचलो पण, आणि आल्यानंतर नाश्ता सुद्धा केला, पण गुलशा आणि सर त्यांची गाडी काय अजून आलीच नव्हती आणि त्यांना अकलूज मध्ये पोहोचायला अजून बराच वेळ होता। ते येईपर्यंत मग आम्ही काय करणार, म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं की तोपर्यंत आपण सर्वजण अकलूज मधील शिवसृष्टी बघूयात। आणि इथे सुंदर अशी फुलं होती। बघता क्षणी मी त्या फुलांजवळ गेले आणि ती कशाची आहेत हे बघितलं। मला काय फारसं समजलं नाही, पण खूपच सुंदर होती ती फुलं। त्यानंतर आम्ही गेलो तिकीट काढण्यासाठी, तर तिकीटचे चार्ज इथे तुम्हाला वरती बोर्ड वरती दिसले असतील अशा भव्य दिव्य। त्यानंतर कसलाच वेळ वाया न घालवता आम्ही शिवसृष्टी मध्ये गेट मधून एंटर केलं आणि समोर बघता क्षणी एवढा सुंदर परिसर, ते गार्डन, ते कलाकृती, दगडांमध्ये कोरलेली ती छायाचित्रे, आणि महत्वाचं म्हणजे मावळ्यांचे हुबेहूब स्टॅच्यू, जे पाहून तुम्हाला वाटणारच नाही की हे सगळं खोटं आहे। अगदी खरे मावळे असल्यासारखं त्यांनी ते केलं होतं। आणि हे बघून काय आठवतंय बरं तुम्हाला? हो, बरोबर आहे तुमचं, आपल्या महाराजांचा बारसे सोहळा। ज्यांनी शिवसृष्टी आधी पाहिली असेल त्यांना माहिती असेल, पण ज्यांनी पाहिली नसेल त्यांना नक्कीच असं वाटेल पाहिल्यानंतर की अजून आम्ही का नाही गेलो हे बघायला। इतिहासामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यापैकी बऱ्याच गोष्टी त्यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला आहे। गडावरती सुद्धा मावळे होते आणि तेच मी सर्वांना दाखवत होते। बोला खूपच छान वाटलं आम्हाला इथे आणि सौरभ सरांमुळे आम्हाला हे बघायला मिळालं। असं मध्ये फुटेज खायला येते ती, पण तुम्ही इग्नोर करा सगळ्यांना। फुटेज घ्यायला येतो। असं पासिंग रोल वगैरे स्वतःच घेते ती, आम्ही सोबतच। हा होता शिवसृष्टीचा सुंदर असा परिसर, आणि तुम्ही बघू शकताय परिसराच्या बाजूलाच नदी सुद्धा आहे। आणि त्यानंतर आम्ही महाराजांचं दर्शन घेऊन सर्वजण खाली गेलो। त्यानंतर आम्ही जे पाहिलं, मी काय जास्त एक्सप्लेन नाही करत बसत, तुम्हीच बघा किती सुंदर आहे हे। हा आहे किल्ला रायगड। 2 नंबरला येतो गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणजेच किल्ले राजगड। 3 नंबरला मराठ्यांच्या आरमाराचे वैभव म्हणजेच किल्ले विजयदुर्ग। 4 नंबरला जलदुर्गांचा अधिपती म्हणजेच किल्ले सिंधुदुर्ग। 5 नंबरला स्वराज्याच्या अग्रपूजेचा मानकरी म्हणजेच किल्ले शिवनेरी। पुणे प्रांताचा सन्मान बिंदू म्हणजेच किल्ले सिंहगड। शिवसाम्राज्याचा भाग्यमणी म्हणजेच किल्ले प्रतापगड। अशा प्रकारे आम्ही हे सुंदर असं शिवसृष्टी पाहिलं आणि आम्हाला ते फार आवडलं। तुम्हालाही बघायचं असेल तर नक्की इथे एकदा तरी भेट अवश्य द्या। आजसाठी एवढंच, लवकरच नवीन व्हिडिओ येईल वॉटर पार्क वरती।